बाहेरचे कोणीही व्यक्ती राहिला, कोणीही काका राहिले, कोणीही आंटी आली आपल्या जवळ, आपल्याला जर सांगितलं हे बाळा इकडे मी तुला चॉकलेट देतो, तर चॉकलेट घेणार का नाही? चॉकलेट घेणार का नाही? मम्मी पप्पा आणि आपल्या शाळेतले मॅडम शिक्षकाने जर चॉकलेट दिलं तर घ्यायचं, बाहेरच्या लोकांनी चॉकलेट दिलं तर घ्यायचं नाही. ओके. अपहरणाची घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे, म्हणून आम्ही आज ॲम्बिशन किड्समध्ये जनजागृती डेमो व्हिडिओ बनवला, जेणेकरून लहान मुलांनी मोठ्या व्यक्तींकडनं चॉकलेट कॅडबरी घेऊ नये, अनोळखी व्यक्तींकडे जाऊ नये, म्हणून आम्ही हा व्हिडिओ घेतला. आई वडील आणि जे नागरिक असतील त्यांच्यासोबतच मुलांनी घरी जावे आणि तरी पालकांनी देखील मुलांवर लक्ष द्यावे, कारण मुंबईमध्ये 1 महिन्यात 82 मुलांचं अपहरण झालं आहे. तसेच तरवाडी गावात देखील धनश्री उमेश शिंदे हिचं देखील अपहरण 12 तारखेला झालेलं आहे. त्यामुळे पालकांनी विशेष लक्ष देऊन आपल्या मुलांची काळजी घ्यावी. आम्ही आज ॲम्बिशन किड्स तर्फे जनजागृती कार्यक्रम राबवला आहे. मुलांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी. आज तुम्ही बघताय बाहेर जगात अनोळखी व्यक्ती येऊन लहान मुलांना चॉकलेट दाखवून त्यांचं अपहरण होतं, तर लहान मुलांना एवढं कळत नाही, तर त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये सुद्धा जनजागृती व्हावी म्हणून आम्ही हा ॲम्बिशन किड्सनुसार जनजागृतीचा कार्यक्रम एक डेमो स्वरूपात केला आहे. ॲम्बिशन किड्स मध्ये डेमो जनजागृती कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. अनेक वेळा मोठ्या प्रमाणात आपल्याला घटना ऐकिवात येत आहे, चॉकलेट देऊन कॅडबरी देऊन मुलांचे अपहरण केलं जातं. यामुळे मोठे गंभीर परिणाम होत आहेत. तरी या मुलांमध्ये जनजागृती व्हावी, यांनी कुठल्याही अनोळखी व्यक्तींकडून चॉकलेट किंवा कॅडबरी घेऊ नये. आई वडील किंवा आपले ओळखचे नातेसंबंधचे असतील किंवा शिक्षक असतील यांच्याकडूनच त्यांनी चॉकलेट वगैरे कॅडबरी असेल तरच तेच घ्यायला हवे. कुठल्याही बाहेरच्या व्यक्तींकडून त्यांनी चॉकलेट घेऊ नये, यासाठी त्यांना हे शिकवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एक डेमो व्हिडिओ तयार केलेला होता आणि नक्कीच या डेमो व्हिडिओचा या विद्यार्थ्यांवर परिणाम झालेला आहे. नक्कीच या डेमो व्हिडिओमुळे त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण झालेली आहे. तरी पालकांना देखील विशेष आमचा संदेश आहे, पालकांनी देखील या लहान चिमुकल्यांकडे स्वतः वेळ देऊन त्यांची काळजी घ्यायला हवी, जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल.